तर नागपुरात अधिवेशनासाठी आलेले शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी विरोधकांच्या टीकांना उत्तर दिलंय। यानंतर पुढची बातमी, पुण्यामध्ये आज एमपीएससी परीक्षार्थी आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत आणि या ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली। या परीक्षार्थ्यांना पोलिसांनी नोटिसा पाठवल्या आहेत। अहिल्या शिक्षण संस्थेच्या बाहेर आंदोलन करण्यात येणार आहे, त्यामुळे इथे सकाळपासूनच पोलिसांनी बंदोबस्त लावलाय। आंदोलन न करण्यासाठी पोलिसांनी नोटीस पाठवत इशारा दिलाय, मात्र आंदोलनावरती हे परीक्षार्थी ठाम आहेत। एमपीएससी परीक्षेचा पॅटर्न 2025 पासून लागू करा अशी त्यांची मागणी आहे। चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले। चंद्रकांत, एमपीएससीचे हे परीक्षार्थी आहेत आणि ते आंदोलन कशासाठी करतायत, त्यासाठी पोलिसांचा हा बंदोबस्त आहे? स्वतः त्यांच्या दोन प्रमुख मागण्या आहेत। आपल्याला माहिती आहे आज नागपूर अधिवेशन सुरू होते, त्या पार्श्वभूमीवर इकडूनही पुण्यात हे आंदोलन केले जाते। त्यांचं म्हणणं आहे की जे एमपीएससीचा नवीन अभ्यासक्रम आहे 2023-25 पासून सुरू करावा आणि दुसरे जे चुकीचे प्रश्न आहेत त्यात सातत्याने मुलांचे मार्क कमी होतात, त्याचं काहीतरी कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करावी म्हणून हे मुलं आज आंदोलन घेणार आहेत। पण पोलिसांचं म्हणणं आहे की त्यांनी परमिशन घेतली नाही, म्हणून पोलिसांनी इथं बंदोबस्त लावलाय आणि त्यांना आंदोलन करायला नकार दिलेला आहे। मग आता यांना म्हणून मग पोलिसांनी नोटीस दिली। काय तुमची मागणी? आमचे प्रामुख्याने दोन मागण्या आहेत। राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न 2025 पासून लागू करावा ही एक मागणी। त्याला कारण असं आहे की सर दोन वर्ष कोरोनाच्या काळात गेली, त्यानंतर 3 वर्षाच्या परीक्षा एकदम 1.5 वर्षात घेतल्या गेल्या फास्ट एकापाठोपाठ एक। त्याच्या अगोदर मुलाखती बाकी आहेत। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ज्यावेळेस ऑब्जेक्टिव्हचा पॅटर्न 2012 साली स्वीकारला होता त्यावेळेस खूप चांगली कारणं दिली होती। आम्ही तीच कारणं आता आयोगाला देतो की आपल्याला का ऑब्जेक्टिव्ह पाहिजे। महाराष्ट्रात घडणारे अधिकारी आणि यूपीएससी यात खूप मोठा फरक आहे। तो मुद्दा आला लक्षात। दुसरी मागणी काय? दुसरी मागणी असते की आयोग वारंवार जे प्रश्नपत्रिकेत गोंधळ घालतोय, चुकीचे उत्तर देतोय, म्हणजे चुकीचं उत्तर देणारा पास होतोय, बरोबर उत्तर देणारा नापास होतोय। आम्ही त्याचे मोठ्या प्रमाणात पुरावे दिले, स्टेट बोर्ड, एनसीईआरटी, गव्हर्नमेंटच्या वेबसाईट, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वेबसाईट, तरी आयोग मान्य करत नाही। दोन मुद्द्यावर तुम्ही आंदोलन करणार, पोलिसांनी तुम्ही परवानगीच मागितली नाही असं पोलिसांनी? मी तुमच्या आताही सांगितलं, पोलिसांना माझी भेट झालेली आहे, परवानगी मागितलेली आहे, त्यांनी आम्हाला सहकार्य करण्याचा शब्द दिला आहे आणि आम्ही करतात ते सहकार्य। नोटीस का दिलेत तुम्हाला? ते देतातच, 149 नुसार नोटिसा दिल्यात त्यांनी। काही झालं तर जबाबदारी मी घ्यायला तयार आहे जबाबदारी। पण मग आंदोलन काय झालं नेमकं? विषय असा झाला की रात्री मला सांगा, हे पोलिसांची कुठली भाषा आहे? रात्री लायब्ररीमध्ये येऊन तुम्ही मुलांना धमकवताय, ही आत्ताची गोष्ट नाही। पाठीमागच्या वेळेस सुद्धा 6 महिने 8 महिन्या अगोदर सुद्धा हे इथले पीआय वगैरे कोणी येऊन लायब्ररी पोलिसांचं साधं म्हणणं आहे तुम्ही आंदोलन करायचं करा, सनदशीर मार्गाने परमिशन घ्या। साधं म्हणणं पोलिसांचं अजिबातच नाही। पोलिसांनी येऊन पोलिसांना मुलांना धमकवतात, तुम्ही यायचं नाही, आलं तर तुमच्यावरती गुन्हा दाखल केला जाईल, हे साधं म्हणणं आहे का? याचं उत्तर आपण सरांकडनं घेऊ। मला थोडं 2 मिनिटं दे सर। मुलांचं म्हणणं की आम्हाला धमकावलं गेलेलं आहे। आज रोजी जे विद्यार्थ्यांकडून एमपीएससी व यूपीएससी प्रमाणे जे प्रमुख परीक्षामध्ये बदलाव करण्यात आलेला आहे, त्या निमित्ताने त्यांनी जे इथे आंदोलन निषेध करणार आहे त्याप्रमाणे फक्त त्यांना समज देण्यात आलेली आहे की तुम्ही शांततेत निषेध करा। आम्ही कोणाला त्यांनी कोणत्या प्रकारची परमिशन घेतली आहे, तरी पण पोलीस इथे आहे, त्याची सुरक्षासाठी आम्ही इथे आहे सगळेजण। फक्त एवढा आहे की जे रिस्पॉन्सिबल लीडर्स आहे ते समोर ज्याने ऑर्गनाइज केला आहे त्यांना त्याचेवर पॉलिटिशियन होतं, या आंदोलनाचं राजकारण होतं नाही। आज हे स्टुडंट्स आहे, सगळेजण स्टुडंट्स आलेले आहेत हे सगळेजण, आणि स्टुडंट्सला योग्य बरं चंद्रकांत, आणि याच गोष्टीसाठी म्हणजे आम्हाला पोलिसांनी